श्री स्वामी समर्थ. साहस आणि शक्तीचा कारक मंगळ देणार नवीन ऊर्जा. या काही राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ, मिळणार मंगळाचा विशेष आशीर्वाद. ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांची चाल आणि त्यांची स्थिती मानवी जीवनाच्या विविध पैलूंशी जोडली जाते. ग्रहांचा उदय आणि अस्त होणे व्यक्तीच्या जीवनातील ऊर्जा, संधी आणि आव्हानांवर प्रभाव टाकते. याच अनुषंगाने 2 मे 2026 हा दिवस विशेष महत्त्वाचा ठरणार आहे, कारण या दिवशी मंगळ ग्रह प्रदीर्घ काळ अस्त राहिल्यानंतर पुन्हा उदय पावणार आहे. मंगळाला साहस, शक्ती, पराक्रम आणि आत्मविश्वासाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे मंगळाच्या उदयामुळे रखडलेली कामे मार्गी लागतात आणि जीवनात नवीन ऊर्जेचा संचार होतो. हा बदल अनेक राशींसाठी सकारात्मक वळण आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या अत्यंत जवळ येतो तेव्हा त्याची ऊर्जा आणि प्रभाव क्षमता कमकुवत होते. या स्थितीला ज्योतिषशास्त्रात ग्रहाचा अस्त होणे असे म्हणतात. या काळात ग्रह आपले पूर्ण फळ देण्यास सक्षम नसतो. या उलट जेव्हा तो ग्रह सूर्यापासून दूर जाऊन पुन्हा स्पष्टपणे दिसू लागतो तेव्हा त्याला ग्रहाचा उदय म्हणतात. उदय अवस्थेत ग्रह आपल्या पूर्ण शक्तीने सक्रिय होतो. ज्योतिषीय गणनेनुसार 2 मे 2026 रोजी पहाटे 4:30 मंगळ ग्रहाचा अस्तकाळ संपून त्याचा उदय होईल. मंगळ अस्त असताना कामात अडथळे, आळस आणि अस्थिरता जाणवू शकते. मात्र उदयासोबतच आत्मविश्वास आणि साहसात वाढ होईल. ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रह ऊर्जा, धैर्य, भूमी आणि पराक्रमाचा कारक मानला जातो, ज्याचा शुभ प्रभाव व्यक्तीला धाडसी आणि यशस्वी बनवतो. कुंडलीत 1, 4, 7, 8 किंवा 12व्या स्थानी मंगळ असल्यास मांगलिक दोष निर्माण होतो, जो वैवाहिक जीवनात तणाव आणि आर्थिक हानीस कारणीभूत ठरू शकतो. मंगळ दोष शांत करण्यासाठी मंगळवारी हनुमान चालीसाचे पठण करणे हा मुख्य उपाय मानला जातो. मंगळ हा धैर्य, रक्त, भाऊ, जमीन, सैन्य आणि पोलिसांचा कारक आहे. जेव्हा मंगळ कुंडलीत शुभ किंवा उच्च राशीत म्हणजेच मकर राशीत असतो तेव्हा व्यक्तीमध्ये प्रचंड आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण निर्माण होतात. कमकुवत मंगळामुळे क्रोध वाढणे, जिद्दी स्वभाव, अपघाताची शक्यता आणि विवाहामध्ये विलंब असे परिणाम दिसतात. मंगळ हा एक उग्र आणि पापग्रह मानला जातो. मंगळ मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे. मकर राशीत मंगळ उच्च म्हणजेच सर्वात शक्तिशाली आणि कर्क राशीत नीच म्हणजेच दुर्बल मानला जातो. चला तर मग जाणून घेऊया या मंगळ उदयाचा कोणत्या राशींवर परिणाम होणार आहे. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या लोकांसाठी मंगळाचा उदय अत्यंत सकारात्मक काळ घेऊन येत आहे. मंगळ हा या राशीचा स्वामी ग्रह असल्याने रखडलेल्या कामांना वेग येईल. जे काम अडकले होते ते आता सहजरित्या पूर्ण होईल. तसेच आरोग्यात सुधारणा होईल आणि करिअरमध्ये मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची देखील शक्यता आहे. त्याचबरोबर या काळामध्ये मंगळाची विशेष कृपा तुमच्यावरती राहणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला धनलाभाचे योग देखील प्राप्त होत आहे. त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. त्याचबरोबर या काळात तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होतील. त्यामुळे तुम्ही बचत करण्यात देखील यशस्वी व्हाल. त्यासोबतच हा काळ तुमच्या जीवनात सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदमय आणि उत्साही वातावरण असणार आहे. त्यासोबतच वैवाहिक जीवन अतिशय आनंदी राहणार आहे. त्यानंतर आहे तूळ रास. तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक दृष्टीने स्थिरता देणारा असणार आहे. दीर्घकाळापासून चाललेल्या आर्थिक समस्यांपासून सुटका मिळेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होईल. त्यामुळे उत्पन्न वाढून तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. कौटुंबिक तणाव कमी होऊन घरातील वातावरण पुन्हा आनंदी आणि शांत होईल. त्यासोबतच या काळामध्ये तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. त्यासोबतच या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असू शकतो. त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. त्यामुळे घरात आणि कुटुंबात आनंदमय वातावरण राहील. तसेच विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अतिशय उत्तम असणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये तुम्ही तुमच्या मित्रांसोबत आनंदाने वेळ घालवताना दिसणार आहात. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.
त्यानंतर आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीसाठीही मंगळाचा उदय लाभदायी ठरेल. जुने वाद आणि मतभेद संपतील, त्यामुळे मनाला शांती मिळेल. मालमत्ता किंवा जमिनीच्या व्यवहारातून सकारात्मक निकाल मिळण्याचे संकेत देखील आहेत. त्यासोबतच कार्यक्षेत्रात तुमची स्थिती मजबूत होईल आणि आत्मविश्वासात मोठी वाढ देखील पाहायला मिळेल. त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही यशस्वी होणार आहात. त्यासोबतच हा येणारा काळ तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे. खास करून तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला प्रगती झालेली पाहायला मिळू शकते. त्यामुळे कुटुंबात उत्साही वातावरण असेल. या काळामध्ये नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग देखील प्राप्त होत आहे. त्यासोबतच व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अधिक मुनाफा देखील प्राप्त होऊ शकतो. त्यासोबतच त्यांचा व्यवसाय देश-विदेशामध्ये देखील पसरू शकतो. त्यानंतर आहे धनुरास. धनुराशीच्या लोकांसाठी मंगळाचा उदय अतिशय सकारात्मक ठरणार आहे. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये खास करून तुमचा इच्छापूर्तीचा काळ हा असणार आहे. तुमच्या मनासारखी एखादी इच्छा या काळामध्ये पूर्ण होणार आहे. त्यासोबतच मंगळाच्या विशेष आशीर्वाद असल्याने या काळामध्ये तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळू शकते. परदेशात शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर ते स्वप्न देखील तुमचे या काळामध्ये पूर्ण होऊ शकते. त्यासोबतच हा काळ तुमच्या घरामध्ये वैवाहिक जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरू शकतो. या काळामध्ये तुम्हाला तुमच्या साथीदाराचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होणार आहे. त्यासोबतच धनलाभाचे योग देखील प्राप्त होत आहे. त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. त्यासोबतच नोकरी करणाऱ्या लोकांना या काळामध्ये त्यांच्या नोकरीमध्ये विशेष फायदा पाहायला मिळू शकतो. त्यानंतर आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांसाठी देखील मंगळाचा उदय त्यांच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वारसा हक्कातून संपत्ती प्राप्त होऊ शकते. त्यासोबतच या काळामध्ये तुमच्या भौतिक सुखामध्ये देखील वाढ होणार आहे. या काळात तुम्ही घर, मालमत्ता, प्रॉपर्टी किंवा एखादे वाहन देखील खरेदी करू शकता. त्यामुळे कुटुंबात उत्साही आणि आनंदी वातावरण देखील असणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये वैवाहिक जीवन सुखमय राहणार आहे. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. त्यासोबतच ज्या लोकांचे लग्न ठरत नाहीये त्या लोकांसाठी हा काळ अतिशय उत्तम राहणार आहे. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना मंगळाचा उदय होण्याने मिळणार आहे लाभच लाभ. 2 मे पासून त्यांच्या जीवनामध्ये येणार आहेत सकारात्मक गोष्टी. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.